नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना शुभ सकाळ. तर आज रविवार, सकाळच्या नाश्त्याचा मेनू मस्तपैकी इडली सांबारवर ताव मारून झाला. मुलं गेली गार्डनमध्ये खेळायला आणि आज दुपारच्या जेवणासाठी बनवायची होती चिकन बिर्याणी. त्यासाठीच एवढे कांदे कापायला घेतलेले. नवरोबा घरी आहेत तर नंदबाईंनी लोणचं घालण्यासाठी एक कैऱ्या दिलेलं. म्हटलं वजन करून पहिले कापून आणून द्या. मग यांनी कैरीचं वजन करायला घेतलं. पोरांचंही वजन करून घेतलं आणि त्यांच्याबरोबर आमचंही. सगळ्यांची वजनं झाली आणि मी लागली दुपारच्या जेवणाच्या तयारीला. तर आजच्या दुपारच्या जेवणाचा मेनू होता चिकन बिर्याणी आणि व्हेज पुलाव. तर एक नणंदबाई व्हेज आहेत तर त्यांच्यासाठी व्हेज पुलाव बनवायचा होता. तर इथे सगळी प्रिपरेशन करून झाली आणि इथे हे आहेत आमचे हेल्पर मला बिर्याणीसाठी कांदा कापून द्यायला. आणि नणंदबाई बिर्याणीसाठी कांदा कापतात तोपर्यंत इथे मी घेतली आहे बिर्याणीची प्रिपरेशन करायला. सगळ्यात आधी भात शिजून घ्यायला घेतला, कारण भात परफेक्ट झाला म्हणजे आपली बिर्याणी परफेक्ट होणार. म्हणून बघितलं तर पहिल्यांदा भात शिजवून घेतला आणि एका पातेल्यामध्ये तेल घातलं. त्यामध्ये सगळे खडे मसाले जे आपले आहेत, तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरी, स्टार फूल आणि बिर्याणीचं जे फूल येतं ते असं तेलात घालून त्यावर कांदा घातला आणि मीठ घालून चांगलं लालसर होतं पण ते शिजून घेतलं. अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिनाची पेस्ट घातली आणि इथे आपला तांदूळ 90% शिजवून घेतलेला आहे आणि मोकळा होण्यासाठी बघितलं तर ठेवलेला आहे. पूर्ण पाणी काढून मोकळा करून घेतलेला आहे. भात परफेक्ट शिजला म्हणजे बिर्याणी बेस्ट. आणि चिकनही शिजून घेतलेलं. चिकन पूर्णपणे शिजवायचं आणि थोडंसं कच्चं ठेवायचं, कारण थर लावताना चिकनसुद्धा शिजत असतं. आणि इथे बिर्याणीला थर लावून घेतलेले आहेत. वरनं थोडंसं पुदिना, कोथिंबीर घातला, मध्ये मध्ये होल पाडले आणि तूप घालून घेतलं. तुपामुळे सुद्धा बिर्याणीला मस्त टेस्ट येते. इथे आमची चिकन बिर्याणीला दम देण्यासाठी ठेवला आणि एका साईडला बघितलं तर व्हेज पुलाव बनवायला घेतला. आणि आमचे हे गडी बिर्याणी लवर यांना असं झालं की कधी एकदा बिर्याणी खातो. मग काय, यांना जेवायला वाढलं. आणि नवरोबाने बघा हे आंब्याच्या फोडी कापून आणली. एक एक फोडी इतकी मोठी होती की माझं डबलचं काम झालं. मग दुपारी आम्ही पुन्हा फोडी कापायला बसलो आणि लहान लहान फोडी करून घेतल्या. आणि आज रविवार, मामालाही सुट्टी. म्हटलं कुठेतरी जायचं म्हणून सगळी बच्चा कंपनी निघाली बीचवर जायला. चला मग ही जात आहे तोपर्यंत मी सगळं घर आवरून घेतलं. आंब्याच्या फोडींना बघितलं तर हळद आणि मीठ लावून घेतलं आणि ते सुद्धा फॅनखाली वाळत घातलेले. सगळं घर आवरून होत नाही तर आमची बच्चे कंपनी रिटर्न फुल टू मजा करून आता डायरेक्ट रात्रीच्या जेवणासाठीच आलेली. आणि असा होता हा आजचा रविवारचा दिवस फुल टू धमाल.